कुर्तीचं कटिंग शिकणार आहोत। हे पॅटर्न कटिंगला खूप सोपं आहे। याची सोपी पद्धत आज सांगणार आहे। कपड्यावर ठेवायचं कसं, वाढवायचं कुठे, हे संपूर्ण आज आपण शिकणार आहोत। त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे। यात आपल्याला मागचा भाग, पुढचा भाग, दोन्ही भाग सोबत काढायचे। आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडणार आहोत। आज आपण 36 छातीच्या मापाचं पॅटर्न शिकतोय। कप साईज जर जास्त मोठी असेल, छातीचा गोलवा जर जास्त मोठा असेल तर हे अंतर 1.5 इंच ऐवजी 2 इंच सोडायचं आहे। छातीच्या आकारानुसार ही सगळी माप बदल करायचे आहेत। ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। शोल्डर आपण घेणार आहोत 6.5 इंच। जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डरचं माप मोठं होत असतं। आणि मुंडा घ्यायचा 6.5 इंच। हे मार्किंग करून पट्टीने जोडून घेऊ। त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। आता 36 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं। हे अंतर पट्टीने जोडून खाली सरळ जोडून घ्यायचं। आणि जर कमर घेराचं अंतर घ्यायचं असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप टाकायचं। आणि नाही टाकलं तरी चालेल, कोपऱ्यातून असं जोडून घेतलं तरी देखील चालणार। आता मुंड्याचे आकार देण्यासाठी बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं। हे दोन्ही मार्किंग वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं। आपल्याला हे जोडल्यामुळे मुंड्याचा आकार द्यायला सोपं जातं। मग ह्या मधल्या रेषेपासून आपल्याला बाहेरच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा मागच्या मुंड्याचा गोल आकार द्यायचा। इथे कोपऱ्यातच आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या मुंड्यासाठी ह्या आतल्या पॉइंट पासून 1 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे आणि हा पुढच्या मुंड्याचा गोल आकार द्यायचा आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत गळाखोली। गळाखोली घ्यायची आहे 4.5 इंच। आता एवढीच गळाखोली खाली घेतली तरी चालेल, पण ज्या त्यांना पसरट भाग नकोय खालच्या बाजूला तर त्यांनी इथलं अंतर कमी केलं तरी देखील चालेल। मग गळ्याची उंची घ्यायची, उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन। 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच। त्यानंतर इथलं अंतर घेतलं 2.5 इंच। हे अंतर वरती गळ्यापर्यंत जोडून घ्यायचं। पुढचा गळा तुम्ही मोठा घेऊ शकता, मागचा गळा आपल्याला छोटा घ्यायचा आहे आणि इथे गळ्याला कोपऱ्यात आकार देऊन घेतला। त्यानंतर खालच्या बाजूला योगपट्टीसाठी आपण इथे 2 इंचावर मार्किंग करणार आहोत। इकडनं 2 इंचावर मार्किंग केलं। आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही, योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते। मग तिचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तुम्ही तरी देखील चालेल। इथून वरती पुन्हा 2 इंचाचं मार्किंग करायचं आणि ह्या गळ्यापासून हे तिरकस जोडून घ्यायचं। या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचे कटोरी राऊंड। कटोरी राऊंड येणार आहे 7.5 इंच। हे 7.5 इंच इथे मार्किंग करून हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं। ज्या ठिकाणी आपण हा कटोरी राऊंड घेतलेला आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि मध्याला मार्किंग करून आपण हे खाली 2 इंचाचं मार्किंग करणार आहोत। हे जवळजवळ कटोरीचंच कटिंग येतं आणि मग त्यावरून आपल्याला ही प्रिन्सेस कट कटोरी बनवायची आहे। हे पॅटर्न फक्त कपड्यावर कटोरी वाढवावी लागते, हे लक्षात घ्या। जर कटोरी कपड्यावर वाढवली नाही तर जोडताना साइड पीसला कमी पडू शकते। त्यानंतर ही जी आतली रेष आहे तिथून आतमध्ये 1.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला हा कटोरीचा गोलाकार द्यायचा। गोलाकार देताना साइड पीस कडनं हात वळवत आपल्याला ह्या पॉइंटला हात आणायचा आणि वरती गळ्याकडे जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर हा टक्सचं मार्किंग करायचं। 1.5 इंचावर इकडे मार्किंग केलं, 1.5 इंचावर इकडे मार्किंग केलं आणि उभा टक्स आपण घेणार आहोत 3 इंचाचा। हे दोन्ही जोडून घेणार आहोत। हे झालं आपला रेग्युलर कटोरीचं कटिंग। त्यानंतर गळ्यापासून आपल्याला इकडे घ्यायचं 3 इंचाचं मार्किंग आणि हा प्रिन्सेस कट कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे। हे झालं आपलं अशा पद्धतीने पेपर पॅटर्न तयार। आता याचं कटिंग करून घेऊया। मग कपड्यावर ठेवायचं कसं, वाढवायचं कुठे हे बघूया। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। हे बोटनेक कटोरीचं पण कटिंग तयार झालं आणि आपला प्रिन्सेस कट कटोरीचं पण तयार झालं। आता हा पुढचा भाग थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूया आणि मागच्या भागातून हे जे आपण 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे ते काढून टाकणार आहोत। वाढवलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असतं, हे लक्षात घ्या। आणि हे जर काढायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतं। टेपने पुन्हा आपण हे मार्किंग आखून घेऊया। कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन हे पॅटर्न सोबत तयार करत असतो।
शाळा न शिकलेल्या ताई म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्या सुद्धा अगदी परफेक्ट पेपर पॅटर्न बनवून ब्लाऊज शिवू शकतात. त्यानंतर इथे गळाखोलीचे अंतर घेऊया. गळाखोली आहे 4.5 इंच, गळ्याची उंची आहे 3 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 3.5 इंच. हा बॉक्स तयार करून घेते आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा. कॅनव्हासचे गळे बनवायचे असेल तर पेपर कटिंगवर कटिंग करू नका. कपड्यावर तुम्हाला गळा तयार झाल्यानंतर कटिंग करायचं आहे. खालचा टक्स आपण घेणार आहोत आडवा 4.5 इंचाचा आणि उभा टक्स आपण 5 इंचाचा घेणार आहोत. ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. गळ्याचा आकार कापूया. इथे तुम्ही चौकोनी गळा सुद्धा घेऊ शकता, पंचकोनी गळा घेऊ शकता. तुमच्या आवडीचं गळ्याचं डिझाईन तुम्ही इथे टाकू शकता. पॅटर्न बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे. शिवून तयार झाल्यानंतर ब्लाऊज कसा बसलाय हेही मला कमेंट करून सांगा. हे झालं आपलं साधं आपण बोटनेक कटोरीचं हे कटिंग तयार झालं. मग आपण आता हा ज्यावेळेस टक्स कटिंग करून हे वरती ज्यावेळेस कटिंग करून त्यावेळेस आपली ही बोटनेक कटोरी तयार झाली, प्रिन्सेस कट कटोरी तयार झाली. हा टक्स काढून टाकायचा आहे आणि हे अशा पद्धतीने आपलं हे कटिंग तयार झालं. आता हे जे पॅटर्न आहे हे कपड्यावर ठेवताना कटोरी जी आहे ती पूर्ण आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये कटिंग करायची आहे आणि इकडची बाजू आणि ही बाजू पूर्ण वरपासून खाली टोकापर्यंत शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे आपला पाव ते अर्धा इंच तेवढा वाढून घ्यायचं. कारण जोडल्यानंतर ज्यावेळेस आपण साइड पीसला कटोरी जोडणार तर शिवण करताना कुठेही कमी जास्त व्हायला नको, कटोरीचा आकार छोटा नको व्हायला. त्यामुळे शिवण्यासाठी लागणारा पूर्ण कपडा ह्या टोकापासून जिथे कटिंग आपण केलेलं आहे ते वाढून घ्यायचं आहे आणि याला 4 आणि 3 इंचाची योगपट्टी लावायची आहे. आणि हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकतात. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.